तर भावानं पाहू शकता, तिथून आल्यानंतर तुम्हाला अशा इथे पाण्याच्या टँक्स भेटतील. खूप असे सारे पाण्याच्या वॉटर टँक्स आहे. आणि काही निर्लज्ज लोकांनी इथे गुटखा खाऊन टाकलेला आहे. तर ते सोडा जाऊ द्या, गुटखा जाऊ द्या. इथे पाण्याच्या टाक्या बघा, निसर्गरम्य वातावरण, खाली एकदम असं धुकं झालेलं आहे. एकच नंबर लोकेशन आहे भावानं, एकच नंबर. आणि वरच्या साईडला पण हे आहेत. माझा मित्र एक गेला होता खाली, पण तो परत वरती आला वाटतं. पाहू शकता, खूप छान वाटतं लोकेशन. तर भावानं तुम्हाला कसं वाटलं सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप इंटरेस्टिंग आहे भावानं, खूप भारी वाटते. तर मी आता इकडूनच चाललो आहे. कसं आहे वरती, काय कसं आहे, खूप छान आहे यार. वरती जाण्यासाठी इथून असे इथे बघू शकता, समोर माझ्या माकडं आहेत बसलेली आहे. त्यातला एखादा जर मायापाशी आला तर माझा मोबाईल पण घेऊ शकतो अक्षरशः. पण नाही, मी इकडे जाणार आहे आपलं मस्तपैकी. मी इथून आपला मोबाईल वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि सो वरती पाहू शकता, खूप सारं दुःख आहे. तर भावानो इथं बघा, परत आपल्याला मागं जर पण जायचं आहे, पण तुम्ही पाहू शकता यार, खूप छान असं लोकेशन आहे नाणेघाटचं. हे बघा, मस्त लोकेशन. हा ना, अरे मग हे ना, तुला खरं सांगतो याच्यासारखं होतं. 14 रुपये नाही, हे जे टँक दिसतोय तुम्हाला, हा घोड्यांसाठी पाण्यासाठी असू शकतो. याला नाणेघाट म्हणतात काय, बरोबर. मग नाणे त्याच्यात नाणे टाकायचे, टॅक्स भरल्याशिवाय इथून व्यापारी लोक पुढे जात नव्हते. जुन्नर बाजारपेठात असं म्हटलं जातं. तर मला जेवढं माहिती मी सांगितलं.